शिंदखेडा तालुक्यात पीएम फसल विमा प्रलंबित राहिलेल्या विमा रकमेबाबत गंभीर तक्रार, तहसीलदारास निवेदन. शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2025 मध्ये प्रलंबित राहिलेल्या विमा रकमेबाबत गंभीर तक्रार केली आहे. शेतकऱ्यांच्या मते अनेक पात्र शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला असूनही आजपर्यंत त्यांना विमा रक्कम मिळाली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिक गंभीर संकटात आली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार काही गावामध्ये प्रत्यक्षात पीक नसतानाही नोंदणी करण्यात आली असून वास्तविक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा लाभापासून वंचित ठेवले गेले. पीएम किसान हप्ता, नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभही काही शेतकऱ्यांना मिळाले नाही. शेतकऱ्यांनी हे प्रकरण तहसीलदार, जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि संबंधित पीक विमा कंपनीकडे पाठवून त्वरित कारवाईची मागणी केली आहे. अर्जात म्हटले आहे की चुकीच्या नोंदी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांनी इशारा दिलाय की तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 12 जून रोजी तहसील कार्यालय शिंदखेडा येथे शांतीपूर्ण आंदोलन करण्यास भाग पडेल. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी महेंद्र गोकुळ पाटील, सोनू फौजी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष विकीराज अशोक गिराशे यांनी सांगितले, अनियमितता टाळण्यासाठी पारदर्शक प्रक्रिया त्वरित राबविली जावी आणि प्रलंबित विमा रक्कम त्वरित वितरित केली जावी. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट.